अचानक देशात इतके राईट्स का होत आहेत त्याकडे जरा बघूया. 9 मार्चला टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. सर्वात अगोदर तर त्यासाठी टीम इंडियाला कॉंग्रॅच्युलेशन्स. पण त्यानंतर एमपीच्या मऊमध्ये काहीतरी विचित्र बघायला मिळालं. जिथे एक कम्युनिटीचे लोक घराबाहेर येऊन टीम इंडियाच्या ह्या जीतला सेलिब्रेट करत होते, तिथेच दुसऱ्या कम्युनिटीच्या लोकांनी पत्थरबाजी करणं सुरू केलं. 2 डझन व्हेकल्सला जाळलं. तरीच हा एक प्रश्न आहे की मध्य प्रदेश तर न्यूझीलंडमध्ये येत नाही, तर मग तुमची टीम जिंकल्यानंतर तुम्हाला एवढा राग कसला? यावर मला प्रीती झिंटाचं एक ट्विट लक्षात येतं, की त्यांनी असं म्हटलं होतं, की ज्या देशात राहता त्याला सपोर्ट करा, नाहीतर त्या देशात जाऊन राहा ज्याला तुम्ही सपोर्ट करता. यावर पोलिसांना जे करायचं होतं त्यांनी तर ते केलं. पण याचं मेन कारण हे लक्षात येत आहे, की हे सगळं नाराजगी त्यांची होळीला घेऊन होती. कारण होळी ह्या वर्षी शुक्रवारच्या दिवशी आली आणि त्यांच्या कम्युनिटीमध्ये शुक्रवारचं काय महत्व आहे ते तुम्हाला माहिती आहे. आता जे नागपूरमध्ये झालं 17 तारखेला, त्या हिंसामागचे काय कारण होते ते बघूया. मॉबचं असं म्हणणं आहे, की कुराण जाळल्या गेली, औरंगजेबची फोटो जाळली गेली आणि एक हिरवा कपडा ज्यावर आयत लिहिली होती, ते सुद्धा जाळलं गेलं. दुसरं कारण हे आहे, की काही दिवसापूर्वी आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीने काही स्टेटमेंट्स दिले होते. अगोदर ते स्टेटमेंट्स ऐकूया. खरं म्हणजे त्या औरंग्याची कबर कशाला हवी, परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की एएसआयने त्याला 50 वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे. काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं. पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही, त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही. त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना हा काम तर अगोदरच करायला पाहिजे होतं ना. कारण एएसआयला ही प्रॉपर्टी दिल्या गेलेली आहे आणि औरंगजेबच्या ह्या कबरेला एएसआय सुधारण्यासाठी आतापर्यंत जवळपास 6.5 लाख रुपये लावले गेलेले आहेत. जिथे शिवाजीराजेच्या सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी दर महिन्याला सरकार मात्र 250 रुपये देते, तिथे औरंगजेबसाठी इतका पैसा खर्च होत आहे. म्हणजे एका मास मर्डरला आम्ही आपले टॅक्सचे पैसे देतोय. त्यानंतर काही लोकांचं असं म्हणणं आहे, की छावा मूव्हीमध्ये औरंगजेबला जसा दाखवला गेलेला आहे, तो तसा नव्हता. अबू आझमीनी पण हे म्हटलेलं आहे, की तो एक नॉर्मल टोपी शिवणारा होता आणि त्यांनी हिंदुआंचे खूप टेम्पल्स बांधलेले आहेत. वेल, इतका ब्लाइंड सपोर्ट करण्यासाठी महाराष्ट्राच्या असेंब्लीमधनं त्याला बाहेर काढले गेले आणि महाराष्ट्राचे डेप्युटी सीएम एकनाथ शिंदेने सुद्धा हे म्हटलेलं आहे, की त्याला जेलमध्ये टाकावा म्हणून सरळ. आता ह्या झालेल्या इन्सिडेंटवर काही मूर्ख लोकांचं काय म्हणणं आहे ते रिएक्शन्स बघूया. The BJP is shameless about this because this incident has happened in the hometown of the Chief Minister of Maharashtra. Sadly, when the BJP cannot govern, they resort to violence, they resort to riots, and this is their set formula in every state. If you look at Manipur, that is exactly what they want to convert Maharashtra to. Today, no investment wants to go to Manipur, no tourist wants to go to Manipur because of the violence. This is what they want for Maharashtra, and when they cannot govern in Maharashtra, when they have incapable leaders like the ministers they have in Maharashtra, they want to create riots in a state. They are trying to dig up history of someone who lived 300, 400 years ago, but they cannot speak about the future, they cannot speak about the present. The irony in this is, the grave is protected by the central government which belongs to Mr. Modi. If Mr. Fadnavis has the courage, he should call up Mr. Modi, go to him and request him or ask him to remove the grave of Aurangzeb and the issue is over. But the BJP is trying to hide the fall of the Sensex, BJP is trying to hide the fall of the Nifty, the BJP is trying to hide the way migrants were sent back from America in shackles, the BJP is trying to hide the unemployment, the farmer suicides in Maharashtra, the BJP is trying to hide misgovernance in Maharashtra, which is why they are going back to. मला तर हे कळत नाही, हे पॉलिटिक्स मध्ये काय आपल्या आजोबांचं नाव खराब करायसाठी आलेले होते काय? प्रॉब्लेम कोणतीही का नको राहो, पण अजूनही ह्या देशाची सेकंड मोस्ट मेजॉरिटीला मायनॉरिटी बनवून व्हायलन्स करायचं आहे. आणि नेक्स्ट तर 77 वर्षानंतर पण हे लोकांना हे कळत का नाही आहे, की ह्या देशाचं विभाजन रिलिजनच्या बेसिसवरती झाला होता. तर जर का तुम्ही 14-15% राहून ह्या देशाच्या 80% आबादीला त्रास देणार ना, तर ते सहन केल्या जाणार नाही. कंटेंट आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा,
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.